दागिने ठेवून फसवणूक करणारे रोहित ज्वेलर्सचे ज्ञानेश्वर माळवे अटकेत, लाखो रुपयांचा गंडा। पेठरोड आरटीओ परिसरातील अश्वमेघ नगर येथील रोहित ज्वेलर्स या दुकानाचे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे। नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अखेर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ज्ञानेश्वर माळवे यांचा ठाव ठिकाणा शोधून काढत त्यांना अटक केली आहे। ज्ञानेश्वर माळवे यांनी अनेक ग्राहकांकडून दागिने गहाण ठेवून पैसे दिले होते, परंतु जेव्हा नागरिकांनी मुद्दल आणि व्याजासह पैसे परत दिले तरीही त्यांना दागिने परत केले नाही। 2 ते 3 दिवसांनी या दागिने बँकेच्या सेफमध्ये आहेत असे सांगून त्यांनी वेळ मारून दिली। त्यानंतर दुकान बंद करून कुठेही न सांगता पळ काढला होता। 5 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11 वाजता नागरिकांनी एकत्र येत पंचवटी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर माळवे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर माळवे यास अटक केली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अश्वमेघ नगर, कर्णनगर, विठाई नगर येथील अनेक नागरिक माळवे यांच्याकडे दागिने गहाण ठेवून व्यवहार करत होते। यापैकी काही नागरिकांनी पूर्वीही पोलिसात निवेदन दिले होते। प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी नागरिकांना तात्काळ मदत केली। त्यांनी सांगितले की गहाण व्यवहार करताना पावती घेणे अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी अशा प्रकारच्या व्यवहारात सतर्क राहावे। तसेच या प्रकरणात ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। नमस्कार। खरं तर आज आपण पंचवटी पोलीस स्टेशनला इथं जमा झालो आहोत। माझ्यासोबत 15 ते 20 लोक इथं जमा झालेले आहेत। त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रोहित ज्वेलर रोहित ज्वेलर नावाचा व्यक्ती अश्वमेघ नगरमध्ये रोहित ज्वेलर दुकानाचा मालक ज्ञानेश्वर माळवे यांनी कमीत कमी 70 ते 72 लोकांचं सोनं गहाण ठेवून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अपहार केलेला आहे। खरं तर हे जे सगळे अश्वमेघ नगरमध्ये राहणारे जे रहिवासी सर्वसामान्य आहे, कोणी 1 तोळा, कोणी 2 तोळा, कोणी 2.5 तोळा, कोणी 10 ग्रॅम, कोणी 20 ग्रॅम, आपल्याला जसं आपल्या परिस्थितीनुसार होईल तसं जमा करून त्याच्याकडनं पैसे घेतले होते। मात्र ह्या गोष्टीला आता 5-10 वर्ष होऊनही त्यांनी मुद्दल आणि व्याजासह पैसे दिलेले असतानाही तो मात्र त्यांचं सोनं परत देत नाहीये। 3 वर्षापासून हे सर्व नागरिक त्याचा पाठलाग करतायत, त्याचा पाठपुरावा करतायत। तो त्यांना आश्वासन देतो, मी आज देतो, उद्या देतो, मी माझं रो हाऊस विकून त्याचे पैसे देईल, मात्र त्याची द्यायची दानत होत नाहीये। आणि 2023ला पण पंचवटी पोलीस स्टेशनला यांनी निवेदन दिलं होतं, तरी पण तो फक्त देतो असं सांगून त्याला सोडलेलं होतं। मात्र आज हे सगळे इथं नागरिक आलेले आहे आणि पंचवटी पोलीस स्टेशनला आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील साहेबांना भेटलो आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आज त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि कशा पद्धतीने ते आपल्याला रिकव्हरी करता येईल असं त्यांनी शब्द दिलेला आहे। आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, येत्या 15 दिवसात, महिनाभरात जर ह्या लोकांचं सोनं अथवा पैसे जर परत दिले नाही तर याचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात अतिरेक होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। खरं तर माझी नाशिककरांना विनंती आहे की असे जे सोनार आहे, सगळे सोनार वाईट नाही आहे, पण अशा ह्या ज्ञानेश्वर माळवे सारखे जे सोनार आहे जे गोरगरीब महिलांना असं वेळात काढून सोनं जमा करून पैसे देतात, तर माझी नाशिककरांच्या नागरिकांना विनंती की कृपया तुम्ही लक्षात घ्या, जर सोनं गहाण ठेवणार असेल तर लिगली पावती प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे। माझ्या ओळखीचं आहे आणि मी शेजारीच राहतो आणि विश्वासात आहे म्हणून मी पावती नंतर देतो असं करू नका। मी नाशिककरांना आव्हान करतो, अशा ह्या आमिषाला बळी पडू नका। धन्यवाद। हे बघ, आम्ही थोडंसं नडलो होतो म्हणून त्यांनी 25,000वर मी पोत गहाण ठेवली। 25,000वर गहाण ठेवल्यानंतर मग आमच्याकडे ती पैसे आले BC लावल्यानंतर माझी सुने धुणे भांड्याचे कामं करते, माझा मुलगा मार्केटमध्ये कामाला आहे। आम्ही पैसे जमा करून त्याचे 30,000 व्याजासह पैसे दिलेले। तो म्हणे तो देतो म्हणणार, मागून काय म्हणे, मावशी मला सांभाळून घ्या, मला जरा सहकार्य करा। मग आम्ही 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले तरी आम्ही सहकार्य करते, तरी तो म्हणे काय सोडून नाही देऊ राहिला आमचे दागिने काय सोडूनच नाही दिलेले। मग त्याच्यानंतर आता त्यांनी सगळ्या लोकांचे दागिने बुडवू राहिला म्हणून आम्ही हे कंप्लेंटही केल्या, त्याची काही पहिली दखल घेतली नाही। आता आम्ही डायरेक्ट आता पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आता कंप्लेंट 25 काय पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून राहिलो। अरे बा, कोण म्हणे पोलीस स्टेशन पोलीस बोलले का? तर ते काय आला होता ना, तर त्यांनी सांगितलं होतं का माझ्याकडे आता नाहीच, तुम्ही काही करा, माझं घर 2 महिने देतो, मला 4-6 महिने तुम्ही सवलत द्या।
कधीचा विषय हा? आता 2023 अरे बापरे. 2023 चा. हा 3 हा. वर्ष होत आले आता. किती पण कोणाचं किती किती काय आहे? माझं 2 तोळेचं आहे, 2.5 तोळे सोनं आहे. आम्ही पैसे भरून बसलोय. हे पावते आहे. आणि आम्हाला तर पावत्याच दिल्या नाही कारण आम्ही समोर होतो ना. अरे बाप. तेव्हा इथून पैसे लिहून द्यायला त्याने. माझा 1 तोळा आहे कानातले आणि गळ्यातले 11,000साठी. मी तर व्याज भरून आले आणि एक माझं महिने सगळं गेले जास्त म्हणे. आहे. किती तो? 2.5 तोळे. 2.5 तोळे अडीच तोळे. पैसे तेवढे भरून दिलेले सगळे त्याला. 2 तोळ्याचे वर आहे, पण मी 2 तोळे सांगते जी माझी आहे. ठीक आहे कोणाची? कालची माझी काल दिनांक 5/8/2025 रोजी पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 379/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318(4) 316(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये आरोपीचे नाव आहे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे, राहणार कौशल्य मंगलकाराच्या पाठीमागे पेट्रोल नाशिक. यांचे रोहित ज्वेलर्सच्या नावाने RTO ऑफिसच्या जवळ दुकान होते ज्वेलर्सचे, जे तक्रारदार खरेदी यांच्याकडून 2022-23-24च्या दरम्यान सोन्याचे दागिने गहाण स्वरूपात स्वीकारले. सदर दागिने स्वीकारल्यानंतर काही रक्कम तक्रारदाराला गरजेची होती त्यांना दिली. त्यानंतर तक्रारदार ते गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेले असता जो आरोपी आहे माळवे त्यांनी ते दागिने परत देण्यास नकार देऊ लागला, ओढाओढीची उत्तर देऊ लागला. साधारण हा प्रकार 2 ते 3 वर्ष चालला. मग तक्रारदार खरेदी यांच्या लक्षात आलं की काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय. मग यातील तक्रारदार पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी आले. त्यांनी मुद्देमाल जो सोन्याचे दागिने होते, तारण पावत्या होत्या, हे आम्हाला दाखवल्या. त्यानंतर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्यामध्ये एकंदरीत 18 तोळेच्या आसपास जे सोन्याचे दागिने आहेत ते गहाण स्वरूपात स्वीकारलेले आहेत. आरोपीला आम्ही विचारपूस केली, परंतु मुद्देल मालाबाबत विचारपूस केल्यानंतर तो समाधानकारक उत्तर देत नव्हता. त्यामुळे त्याला आजच्या तारखेला त्याला अटक करण्यात आलेली आहे पाठीच्या दरम्यान. त्याला आज पोलीस कस्टडीसाठी आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करत आहे. आणि सदरचा मुद्देमाल 18 तोळे आणि जवळजवळ 8 लाख रुपये किमतीचा आहे. आणि कस्टडीमध्ये मग त्याच्याकडे ते सदर गुन्ह्याबाबत अधिक तपास करून उकल करण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांना असं सांगणं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने वगैरे तारण ठेवता, तर तारण ठेवत असताना दुकान हे किमान त्या ठिकाणी जास्त वेळ जुने असले तर जरा परिचयात असणं सोनार वगैरे ते असणं गरजेचं आहे. त्याच्याप्रमाणे सोनाराच्या दुकानामध्ये जर दागिने तारण ठेवले असेल तर शक्यतो तारण पावती घेणं गरजेचं आहे, ज्या अर्थी तुम्हाला पुढे सदरचे दागिने मिळवण्यासाठी प्रयत्न करता येते. त्यामध्ये तक्रारदार जे आहेत ते महिला तक्रारदार आहेत आणि जवळजवळ आणखी 11 साक्षीदार आहेत ज्यांचे मुद्देमाल आहेत. कानातले टॉप्स असतील किंवा गळ्यातील पोत असतील, असे जवळजवळ 11 साक्षीदार आहेत आणि आणखी साक्षीदार येण्याची शक्यता आहे. त्याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत. तक्रार वगैरे करावी. अद्यापर्यंत 11 साक्षीदार आमच्याशी संपर्कात आहेत. त्यांच्याकडे तपास करून त्यांचे स्टेटमेंट वगैरे नोंदवण्याचे काम चालू आहे. आणखी आल्यानंतर त्यांचे देखील गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून ते साक्षीदार गुन्ह्यामध्ये समाविष्ट होऊन गेले. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.